विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेकरता आपण जे टेस्ट सिरीज सुरू केली आहे त्याच्यातल्या पहिल्या टेस्टचे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत, त्याचं डिस्कशन आपल्याला आज करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे जोड्याजुळवाचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एका कॉलममध्ये वेगळ्या प्रकारच्या राजकीय संघटना तर दुसरीकडे त्या संघटनाशी संबंधित व्यक्ती, त्यांचे संस्थापक यांची यादी दिलेली आहे. जसं की गोवा काँग्रेस कमिटी, गोवा सेवा संघ, गोवा नॅशनल काँग्रेस आणि आझाद गोमंतक दल. ते लक्षात घ्या की आता आपण जर आपल्या सिलेबसचा भाग बघितला तर तसं जर बघितलं सिलेबसनुसार आधुनिक इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे प्रिलिम्समध्ये. पण जर तुम्ही ऍक्च्युअली क्वेश्चन जर बघितले तर क्वेश्चन्समध्ये तुम्हाला असं दिसतं की स्वातंत्र्योत्तर कालखंडाचे क्वेश्चन देखील काही प्रमाणामध्ये विचारले जातात. मग स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये असे कोणते घटक आहेत, कोणते एरियाज आहेत ज्याच्यावर एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत? तर दोन प्रमुख एरिया आहेत, लक्षात घ्या. तसं बघितलं तर तीन प्रमुख एरिया आहेत. तर एक एरिया आहे तो म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण, तर या घटकावर प्रश्न विचारतं एमपीएससी. तर दुसरा घटक आहे तो म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम. ओके, हैदराबाद मुक्ती संग्रामावर सुद्धा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहेत. आणि तिसरा घटक जो मागील काही वर्षांपासून विचारला जातोय तो म्हणजे गोवा मुक्ती संग्रामाचा मुद्दा. तर म्हणून जो सलग गोवा मुक्ती संग्रामावर काही क्वेश्चन्स आलेले आहेत आणि म्हणून गोवा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने मी एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारची माहिती देणारा हा क्वेश्चन या ठिकाणी तयार केलेला आहे, जेणेकरून याच्यातलं काही जरी विचारता आलं तर तुम्हाला ते मॅनेज व्हावं. त्याच्यामध्ये गोवा काँग्रेस कमिटी नावाची जी संघटना आहे ती त्रिस्ताव कुन्ह यांनी सुरुवातीला स्थापन केली. ही पहिली संघटना होती, या संघटनांमधली पहिली संघटना होती गोवा काँग्रेस कमिटी, जी त्रिस्ताव कुन्ह यांनी स्थापन केली. त्यानंतर गोवा सेवा संघ नावाची जी संघटना आहे ते पुरुषोत्तम काकोडकर यांनी स्थापन केली. हे जे पुरुषोत्तम काकोडकर होते त्यांना गोव्याचे गांधी म्हणून ओळखलं जातं, हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. गोवा नॅशनल काँग्रेस नावाची संघटना विश्वनाथ लवांदे यांनी स्थापन केली आणि आझाद गोमंतक दल, ओके माय मिस्टेक, गोवा नॅशनल काँग्रेस ही जी संघटना होती ती विना मयेकर यांनी स्थापन केली आणि आझाद गोमंतक दल जे होते त्याच्यामध्ये विश्वनाथ लवांदे यांची भूमिका महत्वाची होती. त्याच्यामुळे 61च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उलट्या क्रमाने हे लावलेलं आहे DCBA. त्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एकदम सुरुवातीची संघटना आहे गोवा काँग्रेस कमिटी, ज्याच्यामध्ये त्रिस्ताव कुन्हची भूमिका महत्वाची होते आणि पुरुषोत्तम काकोडकर हे गोव्याचे गांधी म्हणून ओळखले जात असत. पुढचा क्वेश्चन आहे भारतीय घटना परिषदेमध्ये कोल्हापूर, मिरज, कुरुंदवाड, सावनूर या संस्थानांतर्फे घटना समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली होती? आता साहजिकच तुम्हाला इथं वाटतं की एवढी सारी संस्थानं आहेत तर त्यांनी वेगळ्या लोकांना अपॉइंट केलं असेल, तर तसं नाहीये. या संस्थानांनी मिळून ही दक्षिणी संस्थाने, महाराष्ट्रातील दक्षिणी संस्थाने असं म्हटलं जातं आणि या सगळ्यांनी मिळून अण्णासाहेब लठ्ठे यांना आपले प्रतिनिधी म्हणून संस्थानामध्ये पाठवलं होतं. आपण जेव्हा पॉलिटीमध्ये जेव्हा आपण घटना समितीची रचना वाचतो तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की घटना समितीमध्ये काही प्रतिनिधी हे प्रांतांमधून गेले होते तर काही प्रतिनिधी हे संस्थानांमधून गेले होते. तर संस्थांमधून गेलेले जे प्रतिनिधी होते ते एका संस्थानामागे एक प्रतिनिधी असं नव्हतं, आणि तसं जर असलं असतं तर 500 पेक्षा जास्त संस्था नव्हती, बरोबर आहे की नाही? मग तेवढे प्रतिनिधी होते का घटना समितीमध्ये? तर नाही. तर अनेक संस्था मिळून बऱ्याचदा काय व्हायचं, छोटी छोटी संस्थानं असायची, तर छोटे छोटे संस्थानं काय करायची की सगळे मिळून आपला एक प्रतिनिधी घटना समितीमध्ये पाठवत असत. तर महाराष्ट्रामध्ये ही जी दक्षिणी संस्थानं होती जसं की कोल्हापूर, मिरज, कुरुंदवाड, सावनूर यांनी म्हणून अण्णासाहेब लठ्ठे यांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क फक्त. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूयात. स्वातंत्र्य प्राप्तीच्या कालखंड दरम्यान विकासाच्या विविध योजना सादर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी कोणती जोडी अयोग्य असं विचारलं होतं? तर बॉम्बे योजना. ओके, लक्षात घ्या की भारतामधल्या मुंबईमधल्या प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन सादर केलेली ही योजना होती, ज्यामध्ये आर्थिक विकासाच्या काही संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. काही जे उद्योजक होते त्या उद्योजकांमध्ये ओके लक्षात घ्या की बिर्ला होते, त्याचप्रमाणे आदेशी दलाल हे नाव सुद्धा महत्वाचं होतं, म्हणून पहिली जोडी बरोबर आहे. तर गांधीजींची जी काही संकल्पना होती लक्षात घ्या, तर गांधीजींच्या आर्थिक विकासाच्या संकल्पना, ग्रामस्वराज्याची संकल्पना, ग्रामीण आर्थिक व्यवस्थेची उन्नती या संकल्पनेवर आधारित श्रीमंत नारायण यांनी एक योजना मांडली होती, त्याला गांधी योजना असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे ती जोडी सुद्धा बरोबर आहे. तर जनता प्लॅन जो होता तो M.N. रॉय यांनी मांडला होता, हे आपल्याला माहिती आहे, हे आपण वाचू सुद्धा पुस्तकामध्ये. आणि M.N. रॉयचं नाव काय होतं? नरेन भट्टाचार्य हे त्यांचं मूळ नाव होतं, म्हणून जनता योजना हा सुद्धा मुद्दा बरोबर आहे. तर सर्वोदय योजना, लक्षात घ्या की सर्वोदय योजना ही विनोबा भावे यांनी मांडलेली नसून ते जयप्रकाश नारायण यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे जयप्रकाश नारायण. आणि म्हणून ओके इथं काय विचारलेलं आहे? अयोग्य जोडी विचारलेली आहे. तर सर्वोदय योजना, विनोबा भावे ही जोडी अयोग्य आहे, कारण त्या ठिकाणी जयप्रकाश नारायण हे उत्तर असायला हवं. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन असा आहे की दुसऱ्या दरम्यान जन आंदोलन सुरू करण्याच्या गांधीजींच्या भूमिकेविरुद्ध
कोणी राष्ट्रसभेचा राजीनामा दिला होता? आता क्वेश्चन कसा आहे बघा, या प्रकारचा प्रश्न ऑलरेडी एकदा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता. माय मिस्टेक, चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या संदर्भात विचारला होता की त्यांनी 1941 मध्ये काँग्रेसचा त्याग केला होता. आता इथं चक्रवर्ती राजगोपालाचारी हे तर आहेच लक्षात, त्याच्यात काहीच डाऊट नाही, म्हणजे तर आहेच. त्याचं कारण असं होतं की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान काँग्रेसची भूमिका काय असायला पाहिजे, गांधीजींची भूमिका काय असायला पाहिजे, याच्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद पडले होते. तर सुरुवातीला गांधीजींची भूमिका काय होती, तर सुरुवातीला गांधीजींची भूमिका होती की आपण ब्रिटिशांसोबत सहकार्य केलं पाहिजे. पण नंतर हळूहळू गांधीजी जनसंघर्षाच्या भूमिकेकडे जायला लागले, ज्याचीच परिणती जी होती ते छोडो भारत चळवळीमध्ये झाली होती. पण अशा क्रुशियल मोमेंटला आणि त्याच वेळेला काय होतं की ब्रिटिशांसोबत वाटाघाटी चालू होत्या आणि ब्रिटिशांसोबत वाटाघाटी चालू असल्यामुळं भविष्यामध्ये स्वातंत्र्याची, सत्तेच्या हस्तांतरणाची शक्यता होती. आणि म्हणून मुद्दा हा होता की आता जर आपण सत्तेच्या हस्तांतरणाकडे चाललेलो आहोत, भविष्यामध्ये आपण स्वातंत्र्य प्राप्तीकडे चाललेलो आहोत, तर ते स्वातंत्र्य जे मिळवायचं आपल्याला, ते संघर्षातून मिळवायचं का वाटाघाटीतून मिळवायचं, याच्यावरून फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष होता, लक्षात घ्या. तर ही जी संघर्षाची भूमिका होती, गांधीजींची संघर्षाची भूमिका, ती काँग्रेसमधल्या काही सदस्यांना मान्य नव्हती. त्याच्यामध्ये एक होते चक्रवर्ती राजगोपालाचारी. ते सहकार्याच्या भूमिकेमध्ये होते. आणि ज्या वेळेला काँग्रेसने, लक्षात घ्या की मंत्रिपदांचा राजीनामा दिला होता 1939 मध्ये, तेव्हा सुद्धा चक्रवर्ती राजगोपालाचार्यांनी त्या गोष्टीला विरोध केला होता. उलट त्यांनी सरकारशी सहकार्याची भूमिका घेतली. तर हा मुद्दा समजून घ्या. तर म्हणून इथे चक्रवर्ती राजगोपालाचारी हा तर ऑप्शन आहेच. आता आपल्याला निवडायचे कन्हैयालाल मुंशी आणि भुलाबाई देसाई. तर कन्हैयालाल मुंशी यांच्यासोबत सुद्धा असंच झालं होतं. लक्षात घ्या की कन्हैयालाल मुंशी यांनी सुद्धा गांधीजींच्या संघर्षाच्या कल्पनेला विरोध केला होता. आणि जेव्हा त्यांनी गांधीजींना विरोध केला तेव्हा त्यांना सुद्धा काँग्रेसने आपल्या कामकाजामध्ये भाग घेण्यापासून मनाई केली, म्हणून त्यांनी सुद्धा राष्ट्रसभेचा राजीनामा दिला. म्हणून पर्याय क्रमांक अ आणि क हे त्याचं उत्तर आहे. घेऊयात, सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान मध्य प्रांतामध्ये कोठे सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह झाला होता. आता प्रश्न जरा कन्फ्युजिंग आहे. मिठाचा सत्याग्रह हा समुद्रकिनारी होणार आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मध्य मध्ये काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. पण असे काही भाग होते ज्या ठिकाणी खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या. तर नागपूरमध्ये असे काही ठिकाण होते ज्या ठिकाणी खाऱ्या पाण्याच्या विहिरींमध्ये हे सत्याग्रह झाले होते. लोकांनी त्या ठिकाणचं पाणी काढलं, उकळलं, त्याचं मीठ बनवलं आणि ते अवैधरित्या विकलं होतं. तसंच अकोल्यामध्ये दही हांडा या ठिकाणी अशाच प्रकारची सत्याग्रहाची चळवळ झाली होती. त्या ठिकाणी लोकांनी अकोल्यामधल्या खाऱ्या पाण्याच्या विहिरीमधलं पाणी काढून ते उकळून त्याचं मीठ बनवलं होतं आणि ते इल्लिगली कुठलाही कर न भरता विकलं होतं. त्यालाच आपण मिठाचा सत्याग्रह असं म्हणतो. त्याच्यामुळं हा मुद्दा समजून घ्या की मध्य प्रांतामध्ये सुद्धा मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळी झाल्या होत्या आणि अकोल्यामधलं दही हांडा हे एक महत्त्वाचं ठिकाण होतं. बाकीचे सत्याग्रह तुम्ही बघितले तर ते जंगल सत्याग्रह आहेत. पुसदचा सत्याग्रह, बिळाशीचा सत्याग्रह हे जंगल सत्याग्रहाची उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे ते उत्तर त्या ठिकाणी नाही आहे. पुढचा क्वेश्चन घेऊयात. खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली होती? तर बघा, मुक्ती दिन आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले होते, जेव्हा ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा सहभाग असल्याचं घोषित केलं आणि मग भारताचा सहभाग त्याच्यामध्ये घोषित केल्यानंतर मग काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध राजीनामे दिले. तेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने जेव्हा राजीनामे दिले तेव्हा मुस्लिम लीगनं काँग्रेसच्या नियंत्रणातून ते सगळे प्रांत मुक्त झाले, म्हणून त्यांनी मुक्तीदिन साजरा केला होता 1939 साली. म्हणून मुक्तीदिन कधी साजरा झाला होता? तर 1939, 22 डिसेंबर 1939 साली मुक्तीदिन साजरा झाला होता. ही सगळ्यात शेवटची घटना या चार घटनांमध्ये. त्याच्यानंतर गांधीजींनी राष्ट्रसभेचा राजीनामा कधी दिला? तर 1934 मध्ये जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसचं मुंबई अधिवेशन भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, तर त्या अधिवेशनामध्ये गांधीजींनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता ऑक्टोबरमध्ये. आणि काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना त्याच्या आधीच 1934 मध्ये या काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली होती. आता जातीय निवाडा, ज्याला आपण कम्युनल अवॉर्ड असं म्हणतो, तर तो आला होता 1932 मध्ये. आपल्याला माहिती आहे की गोलमेज परिषदांमध्ये, लक्षात घ्या की गोलमेज परिषदांमध्ये भारतामधले जे विविध होते त्या समुदायांना प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा डिस्कस झाला होता. आणि मग त्या चर्चांच्या अनुषंगाने एक कुठलंही एकमत न साध्य झाल्यामुळं ब्रिटिश पंतप्रधान जे होते रॅमसे मॅकडोनाल्ड, त्यांनी स्वतःहून एक निर्णय जाहीर केला, ज्याच्यामध्ये विविध समुदायांना, विविध कम्युनिटीजना ब्रिटिशांनी विविध प्रकारचं राजकीय प्रतिनिधित्व, विविध प्रमाणामध्ये राजकीय प्रतिनिधित्व दिलं होतं. त्यालाच आपण जातीय निवाडा असं म्हणतो. आणि या जातीय निवाड्या अंतर्गत भारतामधला जो दलित वर्ग होता, डिप्रेस्ड क्लासेस जे होते,
ओके, त्यांच्याकरता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती आणि याच तरतुदीविरुद्ध गांधीजींनी उपोषण केलं होतं. त्याच्यातून पुणे करार झाला होता. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर ही घटना 1932 ची आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा क्वेश्चन आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या कालखंडात कुठे समाजवादी जनराज्य या नावाने प्रति सरकाराची स्थापना करण्यात आली होती? जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्यसभेच्या पूर्व परीक्षेमध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामधले काही घटक विचारले जातात आणि त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्राम. तर एक हैदराबाद मुक्ती संग्रामाचा क्वेश्चन सुद्धा मी टाकलेला आहे. ज्यावेळेला हैदराबाद मुक्ती संग्राम चालू होता त्यावेळेला 1946च्या काळामध्ये औरंगाबादमधल्या वैजापूर या ठिकाणी त्या ठिकाणची काही खेडी एकत्र आली आणि त्यांनी एक समांतर शासन स्थापन केलं. त्या समांतर शासनाला समाजवादी जनराज्य असं म्हटलं जातं, कारण त्या समांतर शासनामध्ये काम करणारे ते जे नेते होते ते समाजवादी विचारांनी प्रेरित होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर वैजापूर असं आहे. पुढे बघा, 1909च्या कायद्याने खालीलपैकी कोणाला स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले गेले? तर हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला वाटला असेल की हा सोपा आहे. ऍक्च्युली लक्षात घ्या की आपल्याला एकच माहिती असते की 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले आणि मग सांप्रदायिकतेची जी समस्या होती त्याला चालना मिळाली, एवढंच आपल्याला माहिती असतं. पण तसं नाहीये. 1909च्या कायद्याने, लक्षात घ्या, 1909च्या कायद्याने 2 घटकांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केलते आणि ते 2 घटक होते मुस्लिम आणि जमीनदार. आपल्याला फक्त मुस्लिमच आपण सहसा वाचतो, पण तसं नाहीये. 1909च्या कायद्याने मुस्लिम आणि जमीनदार या दोघांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले होते. याच्या मागे एक विशिष्ट अशा प्रकारचं कारण होतं. जमीनदारी व्यवस्था कुठं प्रबळ होती? तर बंगाल, बिहार, ओरिसामध्ये प्रबळ होती. आणि आपल्याला हे माहिती आहे की 1905 मध्ये बंगालची फाळणी केल्यामुळे बंगालमध्ये वंगभंग चळवळ, ज्याला आपण स्वदेशी चळवळ असं सुद्धा म्हणतो, ती चालू झाली होती. आणि या वंगभंग चळवळीमध्ये मध्यम वर्गाची भूमिका महत्वाची होती. आणि जो जमीनदार वर्ग होता, हा जमीनदार वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये तो सुद्धा बंगालच्या फाळणीला विरोध करत होता, लक्षात घ्या. पण जेव्हा चळवळीने जहाल स्वरूप प्राप्त केलं तेव्हा मात्र जमीनदारांनी ब्रिटिशांना विरोध करणं सोडून दिलं. मग ब्रिटिशांना काय वाटलं की मग अशा प्रकारच्या जेव्हा प्रागतिक चळवळी सुरू होतील, प्रागतिक स्वरूपाच्या मागण्या केल्या जातील, तेव्हा ब्रिटिशांचा जो समर्थक असा वर्ग होता, जमीनदार वर्ग, तो आपल्यापासून तुटून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी जमीनदारांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ बहाल केले होते. मुस्लिमांना तर केलेच होते, पण जमीनदारांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ ब्रिटिशांनी बहाल केले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अ आणि क आहे. पुढचा प्रश्न बघा, असत्य विधान ओळखा. महाराष्ट्रातील नेवासे आणि पाटणे येथे पुराणाश्मयुगातील अवजारे सापडलेली आहेत. हे वाक्य बरोबर आहे. तर नेवासे आणि पाटणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुराणाश्मयुग आढळतं, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये अश्मयुगाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुराणाश्मयुग आहे, मध्याश्मयुग सुद्धा आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुगाचे अवशेष सापडत नाहीत. तर पुराणाश्मयुग महाराष्ट्रामध्ये आहे. बोरी असेल, नेवासे असेल, पाटणे असेल, रत्नागिरी असेल, हातखंबा असेल. याच्यापैकी नेवासे, पाटणे, हातखंबा याच्यावर एमपीएससीने प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग दिसतं, परंतु महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुग आढळत नाही. हे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुग आढळत नाही, तर त्याऐवजी महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाण संस्कृती, याला आपण जोरवे संस्कृती, माळवा संस्कृती, सावळदा संस्कृती असं आपण म्हणतो, तर त्या संस्कृती महाराष्ट्रामध्ये आढळतात. महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुग आढळत नाही. त्यांनी आपल्याला असत्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. दोन्ही विधानं असत्य नाहीत, दोन्ही विधानं सत्य आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सिंधू संस्कृतीतील कोणते शहर हे उत्कृष्ट जलनियोजनाकरता ओळखले जाते? आता ते प्रश्न लक्षात घ्या की बंदर किंवा काय म्हणून आपण त्याला की जलवाहतूक हा प्रश्न नाहीये. या ठिकाणी जलनियोजन हा प्रश्न आहे. जर जलवाहतूक असेल, सागरी वाहतूक असं जर प्रश्नामध्ये असलं असतं तर लोथले त्याचं उत्तर असलं असतं, कारण लोथलमध्ये डॉकयार्ड सापडलेलं आहे आणि समुद्री वाहतुकीचे मोठे पुरावे लोथलमध्ये सापडले. दूरच्या अंतरावरचा जो सागरी व्यापार होता तो आपल्याला लोथलमध्ये दिसून येतो. लोथलमध्ये काही सील्स सापडलेले, त्या सील्सवर दूरच्या अंतरावरच्या जहाजाचं चित्रण सुद्धा करण्यात आलेलं आहे. मेसोपोटामियन संस्कृतीमध्ये वापरल्या जाणारे सील्स, ज्याला आपण मुद्रा असं म्हणतो, ते सुद्धा लोथलमध्ये आढळलेलं आहे. आणि लोथलमध्ये आपल्याला एक डॉकयार्ड सुद्धा सापडतं, ज्या ठिकाणी जहाजांची सर्व्हिसिंग आणि जहाजामधल्या मालाची चढ उतार केली जायची, ने आण केली जायची, हे सगळं लोथलमध्ये सापडलेलं आहे. पण क्वेश्चन कशाबद्दल आहे? क्वेश्चन हा जलनियोजनाच्या संदर्भामधला आहे. तर जलनियोजनाचा जर विचार केला तर आपल्याला हे माहिती की हडप्पा संस्कृतीमध्ये जी स्थळं होती ते एक शुष्क आणि कोरड्या वातावरणामध्ये असणारी स्थळं होती आणि त्याच्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन हे सिंधू संस्कृतीमधल्या लोकांकरता अत्यंत आवश्यक होतं. पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याच्या व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये वापरण्याचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, सांडपाणी असेल, तर या सगळ्यांचं एक उत्तम अशा प्रकारचं संतुलित अशा प्रकारचं व्यवस्थापन
भारतामधल्या त्यावेळेला हडप्पा संस्कृतीमधल्या एका शहरामध्ये आपल्याला दिसून येतं आणि ते शहर आहे धोलावीरा. तर धोलावीरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे, जे उत्कृष्ट अशा जलनियोजनाकरता ओळखलं जातं. हा पॉईंट आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा, लक्षात घ्या. धोलावीरा हे जलनियोजनाकरता ओळखलं जातं. ठीक आहे, तर हे समजून घ्या. मोहनजोदडोमध्ये आपल्याला वॉटर बाथ सापडलेलं आहे, पण ते जलनियोजनाचं एक्झाम्पल म्हणता येत नाही. तर धोलावीरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला विहिरी असतील, वेगळ्या प्रकारचे कुंड असतील, त्यांना एकमेकांशी जोडलं गेलेलं असेल, तर ते वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम, एक्सलंट वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम हे धोलावीराचं वैशिष्ट्य आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मगध राज्याचा शासक महापद्मनंद याने कोणत्या ठिकाणी वस्तीची, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी वस्ती उभारली होती? तर लक्षात घ्या, आता सोपारा असेल, तगर असेल किंवा प्रतिष्ठान असेल, हे फार आधीच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित अशा प्रकारचे राजकीय आणि आर्थिक केंद्र होती. त्याच्यामध्ये तगर म्हणजे काय, तर तगर म्हणजे तेर, जे उस्मानाबादमध्ये आहे. आणि प्राचीन काळापासून, महाजनपदांच्या काळापासून हे व्यापारी, एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. आपल्याला माहिती आहे की दक्षिण पथ नावाचा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता, जो उज्जैन या ठिकाणाहून निघायचा आणि कुमारी म्हणजे कन्याकुमारीपर्यंत पोहोचायचा. आणि या व्यापारी मार्गावरचं एक महत्वाचं केंद्र होतं, ते म्हणजे तगर. तगर म्हणजे तेर. त्याच्यामुळे तगर हे शहर आधीपासून होतं, ते व्यापारी केंद्र होतं. प्रतिष्ठान सुद्धा त्या ठिकाणी ते एक राज्य होतं, लक्षात घ्या. महाजनपदामध्ये प्रतिष्ठान, महाजनपद, अश्मक महाजनपद आपल्याला माहिती आहे. आणि सोपारा एक महत्वाचं सागरी व्यापाराचं केंद्र होतं. तर इथं प्रश्न आहे, महापद्मनंद याने महाराष्ट्रातील कोठे वस्तीची उभारणी केली? तर असं म्हटलं जातं की महापद्मनंदच्या काळामध्येच दख्खनेकडे मगधाचा म्हणजेच नंद घराण्याचा विस्तार झाला होता. आणि महापद्मनंदने नंद डेरा, आता त्याचे नाव त्याचे नंदाचा डेरा, नंद डेरा नावाची एक वसाहत त्यांनी उभारली होती. आणि हे नंद डेरा म्हणजेच आजच्या काळामधलं मराठवाड्यामधलं नांदेड असावं असं मानलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे नंद डेरा, हे लक्षात घ्या. ओके, यस. तर पुढचा पॉईंट आपण बघूयात. मध्ययुगीन काळातील राजघराणी आणि त्यांचे प्रदेश यांची योग्य जोडी ओळखायला सांगितलेली आहे. तर जे कदंब सत्ता होती, लक्षात घ्या, कदंब, कदंब ही कर्नाटकमधली सत्ता होती, त्यांचा कोकणापर्यंत त्यांचा विस्तार झाला होता. होयसळ जे होते ते द्वारसमुद्रचे होयसळ होते, त्यांची राजधानी होती द्वारसमुद्र. पांडे ही जी सत्ता होती ते मदुराईचे होते. प्राचीन काळामध्ये पांडे सुद्धा मदुराईचे होते आणि आरंभिक मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा पांडे सत्ता होती, ते सुद्धा मदुराई हे त्यांचं केंद्र होतं. पण तंजावरमध्ये कोण होते? तंजावरमध्ये चोल होते, लक्षात घ्या. चोल म्हटलं की तंजावर असतं. चोल कुठले आहेत? तंजावरचे आहेत. मग चालुक्य कुठले होते? तर चालुक्य होते बदामी किंवा वेंगीचे चालुक्य, हे लक्षात ठेवायचं. चालुक्यांची राजधानी कोणती? तर चालुक्याची राजधानी बदामी. वेंगीचे चालुक्य सुद्धा एक आहेत आणि कल्याणीचे चालुक्य आहेत, लक्षात घ्या. तर या ठिकाणी जर एक्झाम मध्ये बदामी, वेंगी किंवा कल्याणीचे जर शब्द आले तर ती चालुक्यांचं केंद्र आहे. तंजावर हे चोलांचं केंद्र आहे. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे? त्यांची योग्य जोडी, राजघराणे त्यांची प्रदेशांची योग्य जोडी ओळखायला सांगितली आहे. तर ड ही जोडी तर डेफिनेटली अयोग्य, लक्षात घ्या. म्हणून अ, ब आणि क हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, यस. त्यानंतर मध्ययुगीन काळातील कोणता शासक हा उदारमतवादी, सहिष्णू धोरण, महसूल सुधारणा, कला स्थापत्याचा विकास आणि साम्राज्य विस्तार यांकरता ओळखला जातो? आता इथं बघा, क्वेश्चन्स बघा. उदारमतवादी सुद्धा आहे, सहिष्णू धोरणांकरता सुद्धा ओळखला जातो. त्यानंतर आता इथं जर आपण बघितलं तर फिरोजशाह तुघलक हा जनहिताच्या धोरणांकरता ओळखला जातो, पण त्याची धोरण ही सहिष्णू नव्हती. सहिष्णू हा शब्द महत्वाचा आहे. सहिष्णू म्हणजे परधर्मीयांप्रती सन्मानाची, आदराची भावना, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अकोमोडेट करून घेणं, त्यांना सुद्धा सामावून घेणं. तर फिरोजशाह तुघलकची जी धोरण होते ती धार्मिकदृष्ट्या संकुचित स्वरूपाची होती. असं म्हटलं जातं की फिरोजशाह तुघलकने त्याच्या काळामध्ये जो जिझिया कर होता तो त्याने उघडपणे वसूल करायला सुरुवात केली आणि जिझियाची सक्ती त्याने ब्राह्मणांवर सुद्धा केली होती. आणि त्यामुळे त्याच्या काळामध्ये, आणि तो उलेमांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायचा. इस्लामिक पद्धतीनुसार त्याने शासन व्यवस्था राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याचं धोरण हे सहिष्णू नव्हतं. म्हणून फिरोजशाह तुघलक त्या ठिकाणी येत नाही. महसूल सुधारणा सुद्धा विशेष त्याच्या काळामध्ये झालेल्या नव्हत्या. अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये आपल्याला काय दिसतं? तर अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये महसूल सुधारणा आणि कला स्थापत्य याच्यामध्ये अचिव्हमेंट्स दिसतात, पण तेच आहे, अलाउद्दीन खिलजी हा सहिष्णू किंवा उदारमतवादी शासक होता असं काय आपल्याला दिसत नाही. जहांगीरच्या काळामध्ये जहांगीर हा काहीसा उदारमतवादी होता, काही प्रमाणामध्ये संकुचित होता, पण त्याच्या काळामध्ये महसूल सुधारणा, कला स्थापत्य यासाठी आणि साम्राज्य विस्तार या बाबतीमध्ये फार मोठ्या घडामोडी झाल्या असं काही दिसत नाही. अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये साम्राज्य विस्तार झालेला आहे, पण तो सहिष्णू किंवा उदारमतवादासाठी ओळखला जात नाही. मग या सगळ्या गोष्टींसाठी ओळखला जाणारा, या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये कॉमन आहेत असा शासक कोणता आहे? तर तो आहे अकबर. अकबर हा त्याच्या सहिष्णू धोरणासाठी ओळखला जातो. दिने इलाही,
ओके, ही जी त्याने संकल्पना मांडली होती, हा जो त्याने पंथ स्थापन केला होता, तो त्याच्या सहिष्णुतेचा परमोच्च बिंदू मानला जातो, लक्षात घ्या. ओके, कारण तो सुलह इ कुल म्हणजे सर्वांच्या समन्वयाच्या धोरणावर तो आधारलेला आहे. तिथं त्याची उदारमतवादी सहिष्णू धोरण लक्षात येतात. ओके, त्याचे राजपूत धोरण असेल, सर्वांना सामावून घेण्याचं जे धोरण होतं, परधर्मियांना सामावून घेऊन शासन प्रक्रियेत त्यांना सामावून घेतलं, हे अकबराचं मोठं योगदान मानलं जातं राजपूत धोरण. महसूल सुधारणा अकबराच्या काळामध्ये लक्षात घ्या की मोठ्या प्रमाणामध्ये महसूल सुधारणा घडून आल्या होत्या. अकबराची महसूल सुधारणा त्या ठिकाणी आपण तोडरमल हे नाव आपल्याला माहिती की तोडरमल यांच्या पुढाकाराने त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल सुधारणा घडवून आणल्या होत्या आणि संपूर्ण मुघल काळामध्ये जी महसूल व्यवस्था राबवली गेली होती ती अकबराची देणगी असं आपल्याला दिसतं. कला स्थापत्याचा जर विचार केला तर चित्रकला असेल, संगीत असेल, स्थापत्य असेल, आर्किटेक्चर असेल, याच्यामध्ये अकबराचं योगदान हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ठीक आहे. त्याचबरोबर साम्राज्य विस्तार अकबराच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार घडून आला होता. ओके, दख्खनेचा अपवाद जर वगळला, दख्खनेमध्ये सुद्धा निजामशाहीचा काही प्रदेश अकबराच्या काळातच मुघल साम्राज्यामध्ये सामील झाला होता आणि भारताच्या इतर भागांमध्ये मग गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा इकडे बंगालपर्यंत असेल किंवा पलीकडे अफगाणिस्तानपर्यंत असेल मुघलांचा विस्तार झाला होता. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकरता अकबर हा एक वैशिष्ट्यपूर्ण राजा ठरतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की कोणत्या विदेशी प्रवाशांनी विजयनगरच्या साम्राज्याला भेट दिली होती. आता इथं लक्षात घ्या, ओके, इब्न बतुता याच्याबद्दलचा प्रश्न सुद्धा आलेला आहे. इब्न बतुता, डॉमिंगो पेस, त्यानंतर मग निकितीन, आता हे जे सगळे लोक होते यांनी विजयनगरला भेट दिलेल्याचे संदर्भ आपल्याला सापडतात. परंतु मार्को पोलो हा जो होता, लक्षात घ्या, मार्को पोलो हा 13व्या शतकामध्ये म्हणजे विजयनगरच्या उदयाच्या आधीच मार्को पोलो भारतामध्ये येऊन गेला होता. तो सिल्क रूटने तो गेला होता, लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे विजयनगरच्या साम्राज्याला भेट देण्याचा मुद्दा त्याच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. म्हणून अ, ब आणि ड हे त्याचं उत्तर आहे. ओके, गुप्त साम्राज्य स्थापना कोणी केली हा एक सोपा प्रश्न होता. तर गुप्त साम्राज्याची स्थापना ही श्रीगुप्त नावाच्या व्यक्तीने केली होती. तो कुशाणांचा मांडलिक होता आणि कुशाणांची सत्ता जसजशी कमकुवत व्हायला लागली त्या कमकुवत होणाऱ्या सत्तेचा, कुशाण सत्तेचा फायदा घेऊन 4थ्या शतकाच्या दरम्यान त्याने गुप्ता घराण्याची स्थापना केली असं म्हटलं जातं. तर या श्रीगुप्ताचा उल्लेख चायनीज सोर्सेसमध्ये चेली किटो असा केलेला आहे. श्रीगुप्तानंतर घटोत्कच हा शासक बनला, त्याच्यानंतर चंद्रगुप्त पहिला शासक बनला, त्याच्यानंतर मग समुद्रगुप्त होता, समुद्रगुप्तानंतर मग दुसरा चंद्रगुप्त शासक बनला आणि त्याच्यानंतर शेवटच्या महत्वाच्या राजांमध्ये स्कंदगुप्ताचा उल्लेख होतो. हे सगळे गुप्त घराण्याचे शासक आहेत, पण संस्थापक होता श्रीगुप्त. ओके, ज्याला चीनी स्त्रोतांमध्ये चेली किटो असं नाव आहे. तो कुशाणांचा मांडलिक होता, म्हणून याचं उत्तर श्रीगुप्त असं आहे. ठीक आहे, तर हे होते आपल्या या प्रश्नांची टेस्टमध्ये झालेल्या प्रश्नांची उत्तरं. थँक्यू.